हाय व्ह्यूअर्स, आज आपण बनवणार आहोत डाळ कैरी। त्यासाठी इथे मी हरभऱ्याची डाळ 3 तास आधी भिजत घातलेली आहे। हे पहा, छान अशी भिजलेली आहे। ही 1 वाटी डाळ आहे। त्यासाठी मी ही तोतापुरी कैरी साळून पहिले ह्याची साल काढून मग अशी किसून घेतलेली आहे। ही 1 कैरी आहे। ही तोतापुरी मी घेतली आहे कारण ही जास्त आंबट नसते। तर इथे मी 1 कैरी घेतलेली आहे। 1 वाटी डाळ आहे। जर तुम्ही गावरान कैरी वापरत असाल किंवा जास्त आंबट कैरी वापरत असाल तर अर्धी कैरी टाकायची आहे फक्त किसून, नाहीतर हे जी डाळ कैरी आहे खूप आंबट होईल आणि तुम्हाला खाता नाही येणार। त्यामुळे चला तर मग आता सगळ्यात आधी आपण ही डाळ वाटून घ्यायची आहे मिक्सरला। हे पहा, इथे मी डाळ घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यात। त्याच्यात आपण 2.5 चमचे साखर टाकली आहे छोटे। हे पहा, या 2 मिरच्या मी गॅसवर भाजून घेतलेल्या आहेत। मिरची वाटण्यात टाकताना नेहमी भाजून टाकायची म्हणजे बाधत नाही। आता आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहे। पाणी न घालता फिरवायचं आहे। हे पहा, आपण मिक्सरला जाडसर अशी डाळ वाटून घेतलेली आहे। डाळ, मिरची आणि साखर। आता आपण हे एका पातेल्यात काढून घेऊया। पाणी बिलकुल घालायचं नाहीये ह्याच्यामध्ये। ही डाळ कैरी तुम्ही 2 ते 3 दिवस छानपैकी फ्रीज मध्ये स्टोर करू शकता। आता संपूर्ण भांड्याची व्यवस्थित काढून घेणार, वाया घालू नका अजिबात काही। आता ह्या डाळीमध्ये आपण ही किसलेली कैरी ऍड करणार आहे। जर तुमची कैरी खूप प्रमाणात आंबट असेल तर तुम्ही पिळूनही घेऊ शकता कैरीचा किस। हे पाहत आपण मिक्स केलेला आहे। तर आता आपण ह्याच्यात मीठ टाकायचं आहे चवीनुसार। हे पहा, आता आपली डाळ कैरी रेडी आहे। आता आपण ह्याला फोडणी देऊया। भांड्यात मी कढल्यामध्ये तेल ठेवलेलं आहे। त्याच्यात 1 चम्मच जिरी मोहरी टाकूया। थोडासा हिंग। आता आपण छानपैकी हे जिरी मोहरी तडतडू द्यायची आहे। हे पहा, जिरी मोहरी तडतडती आहे छानपैकी। आता आपण त्याच्यात कढीपत्ता टाकणार आहे आणि गॅस बंद करणार आहे आणि थोडीशी हळद आणि मिरची पावडर टाकायची आहे। ही तिखट मिरची पावडर नाहीये, फक्त कलरसाठी आहे। पहा, छानपैकी आपण ही फोडणी मिक्स करून घ्यायची आहे आणि आता ही कैरीवर टाकून घ्यायची आहे। आणि आता आपण हे मस्तपैकी डाळ कैरी मिक्स करून घ्यायची आहे। हे पहा, आपली डाळ कैरी तयार आहे। ही मी तुम्हाला सर्व करून दाखवते। ही खूप छान आणि टेस्टी, चटपटी, चवदार, आंबट, गोड, तिखट अशी डाळ कैरी आहे। तुम्ही नक्की बनवून पहा। डाळ कैरी जी आहे त्याच्यामुळे शरीराला थंडावा मिळतो, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये ह्याचा कैरीचा वापर आहारात नक्की करा। आणि ही डाळ कैरीची रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा। माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा।